हे आपण एकीकडे बघत असताना महाविकास आघाडीच्या हातातून काय निसटलं आणि का निसटलं हा मुद्दा सुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे। आणि त्यातला पहिला मुद्दा ज्याबद्दल सुहास आत्ताच बोलले की नॅरेटिव्ह सेट करण्यामध्ये आता महाविकास आघाडी जी आहे ती मागे पडली। लोकसभेच्या वेळी संविधान कुठेतरी वाचवण्याची गरज आहे, संविधानावरती घाला घालत आहेत अशा पद्धतीचा एक प्रचार त्यांनी आणला आणि तो इतक्या चांगल्या पद्धतीने जनमानसामध्ये रुजवला, त्यामध्ये लोकांनी अगदी सहजपणे जे कायमस्वरूपी सुद्धा महायुतीचे मतदार होते त्यांनी सुद्धा महाविकास आघाडीला मतदान केलं, कारण मुद्दा संविधानावरती आलेला होता। त्यामुळे ते नरेटिव्ह जे आहे ते फक्त लोकसभेलाच गेलं आणि विधानसभेला मात्र ते पोहोचवण्यामध्ये त्यांना तेवढं यश आलं नाही। दुसरी लाडकी बहीण योजना आहे ज्याबद्दल आपण बोलतोय, तर त्यामध्ये सुद्धा त्यांनी जो प्रचार केला त्याला खरं तर महालक्ष्मी योजना आणली, पण तिला तितकं यश त्यांना पोहोचवण्यामध्ये पुन्हा एकदा आलं नाही आणि मग लाडकी बहीणचा जो इम्पॅक्ट होता तो कायम राहिला। दुसरा म्हणजे तिसरा मुद्दा म्हणजे राज्याबाहेर जाणारे जे उद्योगधंदे आहेत त्यावरती ते बोलायचे तर कायम, पण त्यामध्ये सुद्धा लोकांपर्यंत ते पोहोचवण्यामध्ये, रोजगाराचे प्रश्न पोहोचवण्यामध्ये अपयश आलं। आणि चौथा मुद्दा जो आहे जो की शेतीचा आहे, तर तो पोहोचवण्यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांच्या ज्या अडचणी होत्या तिथपर्यंत पोहोचवण्यामध्ये सुद्धा अपयश आलं आणि प्रत्येक सभेमध्ये फक्त भावनिक केलं जात होतं, म्हणजे माझा पक्ष फोडला। त्यामुळे म्हणजे पुन्हा तुम्ही खोकी पक्ष फोडणं, गद्दार हे शब्द ऐकून महाराष्ट्राच्या जनतेला आता खऱ्या अर्थाने कंटाळा आलाय। तुम्ही काय करणार आहात ते सांगा, ही खरं तर अपेक्षा असताना त्याचा कुठेतरी भ्रमनिरास या सगळ्या प्रचार सभांमध्ये होताना आपल्याला बघायला मिळालाय नेहा। आणि त्यामुळेच खरं तर महायुतीला एक मोठं यश मिळालेलं आहे आणि महाविकास आघाडीला जे आहे ते अपयशाचा सामना करावा लागलेला आहे। पंकजा मुंडेंचं एक मध्ये म्हणणं जे आहे, पंकजा मुंडे